गरीब गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे. महाविकास आघाडी म्हणून त्यांना भक्कम पाठिंबा देण्याची गरज आहे. ज्या त्यावेळी जी ती कामं व्हायला पाहिजेत आणि निवडणुकीच्या तोंडावर ही कामं करून आम्ही काहीतरी करतो आहोत असा भाजपनं प्रयत्न चालवला आहे. महागाई वाढत चालल्या, पगार आमचा 10,000 पगारामध्ये आमचं घर हे चालत नाही. त्याच्यामुळं आम्हाला तर सध्याच्या ह्याच्यात तरी आम्हाला काँग्रेसच पाहिजे. 10 वर्ष नगरसेवक जर भागात नसेल तर जनतेने कुणाच्या दारात जायचं. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कारभारी मैदानामध्ये उतरलेले आहेत, कार्यकर्ते जोमात आहेत आणि प्रचार फेऱ्यांचा धडाका सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साह दिसतोय, लोकांचा उत्साह दिसतोय. लोकांना नेमक्या येणाऱ्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत, त्यांना नेमकी कुणाची सत्ता महानगरपालिकेवर हवी आहे हे मी जाणून घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 17मध्ये आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 17मध्ये इथे एक नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार, मी कॉम्रेड दिलदार मुजावर. मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे. बरं. सध्या जी देशातली आणि राज्यातली जी परिस्थिती चालू आहे ती विस्कळीती, जे धार्मिक तेढ निर्माण करायचे, महागाई वगैरे सगळे ह्यावर जे हे चालू आहे आणि ते राज्यकर्ते खाली भांडवलदारांच्या बाजून त्यांना सगळं हे करायचं. त्यांना गरीब गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला आहे. ह्यासाठी आत्ता जी सध्याची परिस्थिती आहे, आज महाविकास आघाडी म्हणून त्यांना भक्कम पाठिंबा देण्याची गरज आहे. म्हणजे महाविकास आघाडीला भक्कम पाठिंबा देण्याची गरज आहे असं तुमचं मत आहे? हो, अच्छा. महाविकास आघाडीला भक्कम पाठिंबा. अच्छा, मला सांगा प्रभाग क्रमांक 17मध्ये काय परिस्थिती आहे सध्या? प्रभाग 17मध्ये आम्ही 4 काँग्रेसचे उमेदवार आमचे आहेत आणि चांगल्या जोमाने ते हे करत आहे. म्हणजे ते प्रयत्न त्यांचं चालू आहे आणि 100% ते आमचे त्यांना यशस्वी करणार आहे आमचा निर्धार आहे. निवडून आणणारच तुम्ही? आणणार 100%. भारतीय कम्युनिस्ट पार्टीची काय भूमिका आहे याच्या सगळ्यामध्ये? आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणून आज हे केलं होतं, मात्र आम्हाला संविधानाचं राज्य आणायचं आहे. बरोबर. त्यामुळं आम्हाला पण हे घटनेच्या बाजून लढणारी माणसं आहेत. लढणारी माणसं आहेत. त्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करतो आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे प्रभाग क्रमांक 17मध्ये आणि एकूणच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. संविधानाचं राज्य आम्हाला आणायचं आहे, घटनात्मक चौकटीमध्ये काम करणारी माणसं आम्हाला हवी आहेत आणि म्हणून आम्ही काँग्रेसला सपोर्ट करतो असं त्यांचं मत आहे. मी या प्रभाग क्रमांक 17मध्ये पुढे जाणार आहे, नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे, त्यांना काय नेमकं हवं आहे ते मी पाहणार आहे. प्रभाग क्रमांक 17मध्ये मी आहे, मी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. या प्रभाग क्रमांक 17मध्ये काँग्रेसचे उमेदवार लढत आहेत. त्यांचं भवितव्य थोड्याच दिवसामध्ये बॅलेट पेपरमध्ये न व्यक्त होण्यापेक्षा त्यांचं भवितव्य थोड्याच दिवसांमध्ये मतदारांच्या हातामध्ये जाणार आहे. 15 तारखेला ते मतदार ठरवणार आहेत की नेमकं कोणाला निवडून आणायचं आहे, आम्हाला कोण नगरसेवक हवा आहे हे जनतेच्या हातामध्ये असणार आहे. या ठिकाणी नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया काय वाटतंय तुम्हाला, प्रभाग क्रमांक 17मध्ये काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुनील धुमाळ. मी विक्रमनगरमध्ये राहतो. या प्रभागाचं नेतृत्व प्रवीण केसरकर करतात आणि त्यासोबतच सचिन शेंडेंना यावेळी उमेदवारी दिली. प्रवीण केसरकर, सचिन शेंडे, अर्चना बिरांजन, शुभांगी पाटील अशी काँग्रेसने 4 उमेदवार दिलेले आहेत. आता आम्ही नागरिक म्हणून या उमेदवारांना पाठिंबा का देतो आहे हे आपल्या माध्यमातून जायला हवं. तुम्ही जर बघाल तुमच्या मागं निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीनं काही विकास कामं काढलेली आहेत. ते ड्रेनेजचं काम काढले आणि उकरून ठेवले. ते रस्ता अजून पॅचवर्क झालेला नाही. त्या धुळीच्या साम्राज्यामुळं श्वसनाचे विकार वाढत आहेत. ज्या त्यावेळी जी ती कामं व्हायला पाहिजेत आणि निवडणुकीच्या तोंडावर ही कामं करून आम्ही काहीतरी करतो आहोत असा भाजपनं प्रयत्न चालवला आहे. पण या प्रभागात बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून बरीच विकास कामं यापूर्वीही झालेली आहेत. अशी घाईगडबडीत विकास कामं काढून तुम्ही दिखावा जरी केला तरी प्रभाग क्रमांक 17मधील सुज्ञ नागरिक आणि मतदार हे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील आणि आम्ही काँग्रेसला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की याच्यामध्ये नियत चांगली नाही आहे विकास कामांमध्ये, निवडणुकीच्या तोंडावर मुद्दा मांडले असं तुम्हाला म्हणायचं आहे? हां, नियत बनण्यापेक्षा त्यामागचा उद्देश बघावा. 5 वर्ष भाजपाचं सरकार आहे. त्या 5 वर्षात त्यानंतर पुन्हा 2.5 वर्ष आणि आत्ताची ही तिसरी टर्म चालू आहे. त्यावेळी ही कामं काढून ती कामं पूर्ण करता आली असती. यापूर्वीचं स्वजल योजना, ती अमृत जल योजनेचे कामं काढलेली, काही कामं अजून ती 2018पासून काही कामं अजूनही पडून आहेत आणि आता ही घाईगडबडीत काढलेली कामं आहेत. मला वाटते 15 ते 20 दिवस होऊन गेला हा रस्ता उकरलेला जसाच आहे. वॉर्डात जर गेला ते कलांद हाऊसिंग सोसायटीच्या कॉर्नरला
ते रस्ता उकडून ठेवला. त्या करांद हाऊसिंग सोसायटीला पलीकडे जायला रस्त्यानं मार्ग नाही, त्यांना इकडून फिरून यायला लागते. पलीकडे टेमलाई क्रीडांगणाजवळ जाल, उर्दू शाळेजवळ जाल तर तिथं ते चॅनेलचं काम करून चालू करून टाकलं आहे. अशी काही गडबडीत कामं करण्यापेक्षा तुम्ही जर ते निवडणुकीच्या आधी त्या कालावधीत जर ती कामं पूर्ण करून घेता आली असती तर त्यांना सांगता तरी आलं असतं आम्ही ही कामं केली आहेत. लोकांना दिखाव्यासाठी ही कामं काढलेली आहेत. त्यामुळं या कामांच्यामुळं प्रभाग क्रमांक 17मधल्या नागरिकांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. ते काँग्रेसच्या मागेच राहतील. मला एक सांगा, आत्ता सध्या प्रभाग क्रमांक 17मध्ये 4 उमेदवार हे काँग्रेसचे आहेत. काय परिस्थिती आहे नागरिकांचा म्हणून, काय कल आहे, कुणीकडे कल दिसतो तुम्हाला? आता जर तुम्ही आता प्रभागात तुम्ही जाणारच आहात, तुम्ही पाहताय. आता जरी बघितला तर नागरिकांचा काँग्रेसच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. नागरिक स्वतःहून प्रचार करायला लागलेत भागात. त्यामुळं या 4 सीटा काँग्रेसच्या येणार. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्हाला माहिती आहे की प्रभाग क्रमांक 17मध्ये मी फिरतोय. इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. नागरिकांना काय वाटतं, त्यांचे नगरसेवक कसे असावे असं वाटतं, महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकवावा आणि महापालिका कुणाच्या हातात द्यावी हे लोकांना काय वाटते याच्या प्रतिक्रिया मी घेतोय. मी प्रभाग क्रमांक 17मध्ये फिरतोय. इथे एक ताई आहेत, मी त्यांना विचारणार आहे. ताई, काय वाटते महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता यायला पाहिजे? प्रभाग क्रमांक 17मध्ये काय वाटतं? काँग्रेस इथले आमचे म्हणजे जी आहेत लोक, जी कार्यकर्ता आहेत, आता अजितदादा म्हणा, प्रवीणदादा म्हणा, ही पहिल्यापासूनच दादा म्हणजे कोण? प्रवीण केसरकर. आम्ही त्यांना दादाच बोलतोय. अजितदादा वगैरे ते काय कार्यकर्ता होते, पण आता म्हणजे कसं पहिल्यापासून त्यांनी सगळ्या म्हणजे इथल्या प्रभागातल्या सगळ्या लोकांना सपोर्ट केलाय, मुलांना सपोर्ट केलाय आणि सगळ्यांचे लाडके म्हणजे कार्यकर्ता म्हणून ओळखत होते. पण आता सध्या त्यांनी उमेदवार म्हणून उभारलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला तरी म्हणजे काँग्रेसच यावं ही म्हणजे सगळ्या नागरिकांना पण हीच विनंती आहे. कारण आता 10 वर्ष झालं काय चाललंय ते सगळीजणं बघायला लागलाय. महागाई वाढत चालल्या, पगार आमचा 10,000 पगारामध्ये आमचं घर हे चालत नाही. त्याच्यामुळं आम्हाला तर सध्याच्या ह्याच्यात तरी आम्हाला काँग्रेसच पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रवीणदादा हे म्हणजे धडाडीचं नेतृत्व करतात आणि कोण सुद्धा त्यांच्या दाराला गेलं तर परत कधी ते येत म्हणजे ते व्यक्ती म्हणजे निराश होऊन कधी घरी परत येत नाही. अच्छा, मला सांगा, आता काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी कोल्हापूरकरांना एक साथ घातलेली आहे की तुम्ही माझ्या हातात हात द्या. तुम्ही प्रभाग क्रमांक 17मधली माणसं त्यांच्या हातात हात देणार का? होय, कारण आम्ही कळत नकळत त्यांनी प्रत्येक म्हणजे आता भले ती बाहेरचे असू देत किंवा इथले असू देत, त्यांना प्रत्येकाला त्यांनी ते मदत केलेली आहे. भले आता म्हणा कॉलेजच्या माध्यमातून किंवा असं हॉस्पिटलच्या माध्यमातून. आता समजा बिल वगैरे जास्त झालं तर तिथं 1 रुपया न भरता त्यांनी सोडतात. आता मी माझ्यावरूनच उदाहरण देतो की आमच्या वडिलांना ज्यावेळेला ॲडमिट केलेलं त्यावेळेला तिथं 10 म्हणजे झालेलं जेवढं बिल होतं नाही त्याच्या आम्ही 1% फक्त बिल आम्ही भरून तिथनं रिटर्न आलेलो आहे. त्याच्यामुळे आम्हाला बंटी साहेब पाहिजेत आणि आमचे इथले उमेदवार म्हणजे धडाडीचीच आहेत, त्यांनी पहिल्यापासून मदत करतात. प्रभाग क्रमांक 17मध्ये मी जातोय. प्रभाग क्रमांक 17तल्या नागरिकांना मी विचारतोय, त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. कोल्हापूरचं एक आश्वासक नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय बंटी पाटलांकडे बघतो, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. लोकांना काय वाटतं, मी पुढे जाणार आहे प्रभाग क्रमांक 17मध्ये, नागरिकांच्या अपेक्षा विचारणार आहे, त्यांना नेमकी कुणाची सत्ता हवी आहे महापालिकेवर हे जाणून घेणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. प्रभाग क्रमांक 17मध्ये काँग्रेसचे 4 उमेदवार आहेत. काय वाटते तुम्हाला, जोर आहे त्यांचा? काय परिस्थिती काय या प्रभागात? नाही, मुळात हा प्रभागच तसा, आम्ही सगळेच नागरिक बंटीसाहेब प्रेमी आहोत. बऱ्यापैकी बंटीसाहेबांनी गेले 20 वर्ष कोणत्याही परिस्थिती हा प्रभाग आपला प्रभाग, मी राहतोय अशा प्रभागाचा प्रत्येक व्यक्तीशी दर तिसरा व्यक्ती साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायलाच पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि तो आहे. मुळात आता इथं बघितलं तर प्रभागातली जर व्यक्तिमत्व उभारलेली बघितली तर प्रवीण केसरकर नाव सांगावं लागत नाही. म्हणजे विक्रमनगर टेमलाईवाडी किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी प्रभागात जर म्हटलं तर प्रवीण केसरकर म्हटलं की अरे प्रवीणदा म्हणून म्हणजे इतक्या खोलापर्यंत असलेला आपुलकी ना, छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रवीणदादाच म्हणून आमच्याबरोबर आहे. ठीक आहे, तो नगरसेवकपेक्षा मित्र म्हणून तो जास्त जवळच्यात. आता सचिन बघितलं तर गेले 20 वर्ष एका पक्षाशी एकनिष्ठ आणि कार्यकर्ता म्हणून पक्षाशी एकनिष्ठ असलेलं व्यक्तिमत्व. पुन्हा ग्रॅज्युएट आहे, वेल एज्युकेटेड आहे, प्रभागाचा अभ्यास असलेला व्यक्ती. आता पाटील वहिनींचं जर बघितलं तर पाटील वहिनींचा जर विचार केला तर त्यांचं शिक्षण म्हणा किंवा त्यांच्या पाठीमागं असलेल्या त्यांच्या मिस्टरांची ताकद आणि त्यांचा असलेला अभ्यास आणि
लोकांशी जोडलेली नाळ या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर पाटील वहिनीही तितक्या सक्षम आणि आपुलकीच्या व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघतोय. आणि बिरंजे वहिनी या एका सामान्य कार्यकर्त्याला कशी संधी द्यायची हे जर बघायचं असेल तर बंटी साहेबांचं आणि बिरंजे वहिनींना बघायला लागेल. कारण एक सामान्य कार्यकर्ता उभा राहायचा असेल तर त्या पाठीमागे जी काँग्रेसची ताकद आहे ती बंटी साहेब नेहमी देतात. आणि हे पुन्हा एकदा साहेबांनी सिद्ध करून दिले की अशा कार्यकर्त्याला संधी दिल्या. त्यामुळं आम्ही असं सगळ्यांनी विचार करतो की प्रवीण केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल आलं पाहिजे, नाही तर येणार. याची कारणं पण आहेत की यापूर्वी पण आपण अभ्यास केला तर हा प्रभाग पूर्णपणे बंटी साहेबांचा होल्ड असलेला किंवा बंटी साहेबांशी नाळ जोडलेला प्रभाग आहे. त्यामुळं आणि पुन्हा आत्ता चालू असलेली कामांचा जर आम्ही अभ्यास केला की गेल्या 15-10-5 वर्षात ज्या काही प्रशासक नेमल्यानंतर माणसांनी केलेली पद्धत किंवा आता ड्रेनेजचं काम चालू आहे, जे पद्धत चालू आहे, मुळात स्लोप कुठं असावा काय असावा याचा न अभ्यास करता एकही न बोर्ड लावता आणि जेव्हा विरोध केला तर विरोधकाची माणसं तिथं येऊन सांगतात तुला काय प्रॉब्लेम आहे. अरे पण केंद्राचं काम आहे. आज आम्ही नागरिक आहोत, त्याचा टॅक्स बेअर करतो. मी जर माझं घर बांधताना 35,000 रुपये मी ड्रेनेज फंड भरला असेल तर मला विचारायचा अधिकार आहे. बरं त्याच्यासाठी मी महानगरपालिकेत जायची गरज नाही आहे. आणि मग तिथंच महानगरपालिकेत मला जर बोलायचं असेल तर सक्षम आवाज माझा गेला पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून मी बोलण्यापेक्षा आणि आम्ही 15,000 लोक जाऊन नागरिक म्हणून मी यांना भेटू शकत नाही. पण आमचे 4 लोक तिथं 15,000 नाही 22,000 जणांचं नेतृत्व करू शकतात. आणि म्हणून मग आमचा विचार आहे की या पद्धतीनं आपण त्यांच्या पाठीमागच योग्य पद्धतीनं येणाऱ्या काळात सुद्धा आम्हाला प्रगती होऊ शकेल. 5 वर्षापूर्वी झालेले रस्ते गटर्स आणि याचा जर विचार केला तर ते मोडून कसं काढायचं ही पद्धत आता जी सुरू आहे तर ती कुठेतरी थांबली पाहिजे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 17मध्ये मी प्रतिक्रिया घेतोय नागरिकांच्या आणि काँग्रेससाठी इथं पूरक वातावरण आहे अशा प्रतिक्रिया मला येत आहेत. मी पुढे जाणार आहे, मी तटस्थपणे लोकांना विचारणार आहे की नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे. येणारा नगरसेवक किंवा महापालिकेत असणारी सत्ता कुणाची असावी याबद्दल लोकांना काय वाटतं हे मी जाणून घेणार आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. प्रभाग क्रमांक 17 विक्रमनगरमध्ये मी सध्या आहे. या प्रभागात मी विचारतोय लोकांना की त्यांच्या अपेक्षा नेमक्या नगरसेवकांकडून काय आहेत किंवा इथं कुठल्या नगरसेवकांचा जोर दिसतोय, कुठल्या पक्षाचा जोर दिसतोय आणि येणाऱ्या महानगरपालिकेची सत्ता ते कुणाच्या हातात देणार आहे मी नागरिकांना विचारतोय थेटपणे. काय वाटते प्रभाग क्रमांक 17मध्ये कोणाचा जोर आहे? आमच्या इथे सध्या आता प्रवीण केसरकर साहेब आहेत. 4 उमेदवार आहेत. प्रवीण केसरकर साहेब आहेत, अर्चना बिरांजे आहेत, शुभांगी पाटील आहेत आणि संदीप शेंडे आहेत. हे 4ही उमेदवार बंटी पाटील साहेबांचे प्रती आहेत. त्यामुळे आम्हाला बंटी पाटील साहेबांच्याकडे गेलं नाही गेलं चालतंय, कारण हे आहेत ते आमचे पूर्ण सगळे कामं करणारे आहेत. त्यामुळे आमचा पाठिंबा त्यांना आहे. तुम्हाला असं वाटतं की या 4ही नगरसेवकांना इथून यश मिळेल? हा, मिळेल. अच्छा, प्रवीण केसरकर साहेब 1 नंबर आहेत. अच्छा, मग तुम्हाला काँग्रेसच्या हातात सत्ता द्यायची आहे? हां, काँग्रेसचीच आहे सत्ता आमची आत्तापर्यंत तर. अच्छा. काय वाटतंय तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये हे जर नगरसेवक निवडून आले किंवा काँग्रेसची सत्ता महापालिकेवर आली तर तुमची कामं किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील का? होतील. एका फोनवर होतील. अच्छा, एका पूर्ण होतील अशा अपेक्षा आहे. प्रभाग क्रमांक 17मध्ये मी प्रतिक्रिया घेतोय. या ठिकाणी काकी आहेत, आपण त्यांना विचारूया. त्यांनी अनेक इलेक्शन्स बघितलेले आहेत, त्यांना अनुभव आहे. काय वाटतं या इलेक्शनमध्ये या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 17मध्ये कुणाचा जोर आहे? प्रभाग क्रमांक 17मध्ये केसरकर साहेब, शेंडे साहेब, अर्चना बिरांजे आणि शुभांगी पाटील यांचा जास्त जोर आहे. हे काँग्रेसचे उमेदवार आहेत? काँग्रेसचेच उमेदवार आहेत. तुम्ही काँग्रेसला मत देणार आहे? देणारच आहे. का असं का? 10 वर्ष झाली आपल्या इकडे निवडणुका झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे जरा काँग्रेसला मत देऊन प्रभागाची सुधारणा करायची आहे. केसरकर साहेबांनी भरपूर सुधारणा केलेली आहे. त्याच्यामुळं कामं भरपूर केलेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसच मत देणार आहे ह्या वेळेला. अच्छा, तुमचं ठरले. प्रभाग क्रमांक 17मध्ये मी आहे. इथे एक नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. काय वाटते प्रभाग क्रमांक 17मध्ये काय वातावरण आहे? काँग्रेसमय आहे. काँग्रेसमय आहे? हो. एवढं ठामपणे कसं काय? एवढं ठामपणे सांगू शकते मी की काँग्रेसमयच आहे आणि काँग्रेसचे 4ही उमेदवार येणार म्हणजे येणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. लोकांना कळून चुकलेलं आहे की लोक आता कंटाळलेली आहेत. म्हणजे कुठल्याही पक्षाचं मला काही नाव घ्यायचं नाही, पण गेल्या वेळेचं जे काही राजकारण होतं 10 वर्ष यांनी इलेक्शन लावलं नाही किंवा आता 10 वर्षानंतर इलेक्शन लावलं आहे, तर मी 100% सांगते लोकांचे हाल झालेत. रस्त्याचे पण हाल झालेत. पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. कुणाच्या दाराला जायचं होतं लोकांनी? 10 वर्ष नगरसेवक जर भागात नसेल तर जनतेने कुणाच्या दारात जायचं हा एक मोठा प्रश्न होता. एवढ्या दिवसानंतर तुम्ही इलेक्शन लावलं तर मी 100% सांगते काँग्रेसच येणार आणि काँग्रेसच येणार. हो.
चारही उमेदवारांच्या बाबतीत काय सांगाल? 4 उमेदवार आहेत काँग्रेसचे या प्रभाग क्रमांक 17मध्ये. 4 उमेदवार हे महाविकास आघाडीनं काँग्रेसचेच दिलेले आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल सुद्धा मी सांगते की आम्ही 4ही उमेदवारांना काँग्रेसच्याच मतदान करू आणि काँग्रेसचेच 4ही उमेदवार येतील. प्रभाग क्रमांक 17मध्ये काँग्रेसचेच 4ही उमेदवार येतील. काय वाटते प्रभाग क्रमांक 17मधल्या तुम्ही नागरिक आहात. प्रभाग क्रमांक 17मध्ये काँग्रेसनं म्हणजे महाविकास आघाडीनं काँग्रेसचे 4 उमेदवार दिलेले आहेत. समोरची जी काही आघाडी आहे ती सुद्धा ताकदवान आहे, ती सुद्धा प्रचारामध्ये उतरलेली आहे. काय वाटते या प्रभागामध्ये कुणाचं वर्चस्व आहे, कुणाचं वार आहे? काँग्रेसचंच वार आहे. कारण सतेज पाटलांनी चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि ती अशी उमेदवार आहेत की ती घरोघरी जाऊन लोकांच्या संपर्कात येऊन लोकांच्या समस्याचं उल्लंघन करायला आलेले आहेत आणि ते ठामपणे जे लोकांनी त्यांना आता मी म्हणजे त्यांच्याबरोबरच प्रचार करत फिरत आहे. तर लोकांनी त्यांच्याकडे जे काही कामाची मागणी केलेली आहे किंवा ज्या काही लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या त्यांना सांगितलेल्या आहेत आणि ते सोडवण्याचा ते प्रयत्न नक्कीच करणार. कारण त्यांच्या पाठीशी बंटी साहेब आहेत आणि बंटी साहेबांनी ह्यापूर्वी ह्या भागात चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणूनच ही चांगली ठामपणे जे निवडून येणारे काँग्रेसचे 4 उमेदवार आहेत ते दिलेले आहेत. तुम्हाला काय वाटते कोल्हापूरसाठी बंटी पाटलांचं नेतृत्व योग्य आहे? होय, कारण बंटी साहेबांना सगळ्यांचा विरोध आहे तर विरोधकांचा, तरीसुद्धा बंटी साहेब कधीच मागं पडत नाहीत आणि त्यांना काँग्रेसची जी काही आमची पदाधिकारी आहेत किंवा जे सगळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि बंटी साहेबांच्या अशीच पाठीशी राहून आमचा महापालिकेवर झेंडा फडकेल आणि आमचे सगळ्या प्रभागात आमची सत्ता येईल आणि काँग्रेसचाच विजय होईल. 16 तारखेला गुलाल आमचाच आहे. प्रभाग क्रमांक 17मध्ये मी आलेलो आहे डिजिटल कोल्हापूरचा हा बूम घेऊन, हा माईक घेऊन. मी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे. राहुल सडोलीकर माझं नाव. कोल्हापूर शहराच्या या महापालिकेच्या निवडणुकीचा हा अभूतपूर्व काळ आहे यासाठी, कारण यापूर्वी 1 to 1 फाईट व्हायची प्रभागांमध्ये, पण यावेळी मात्र पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे. म्हणजे एका प्रभागामध्ये 4 वॉर्डचा 1 वॉर्ड होणार आहे आणि त्या वॉर्डमधून 4 नगरसेवकांना निवडून यायचं आहे आणि ही आव्हानात्मक परिस्थिती उमेदवारांसाठी सुद्धा असणार आहे आणि ती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी शहराच्या वेगवेगळ्या प्रभागांमधून फिरतो आहे. सध्या मी प्रभाग क्रमांक 17मध्ये आहे. इथे एक ताई आहेत, आपण त्यांना विचारूया. ताई, काय वाटते प्रभाग क्रमांक 17मध्ये कोणाचा जोर आहे? काँग्रेसचाच. काँग्रेसचा जोर आहे. काँग्रेसचा का जोर असं आहे. वाटते ताई तुम्हाला? असं कारण का प्रवीण आता 10 वर्ष झाली निवडणुका झालेल्या नाहीत. बरोबर. आणि इथं प्रवीण केसरकर साहेबांनी जास्त कामं केलेले आहेत आणि ते साहेब असल्यामुळं सत्ता त्यांचीच असेल असं वाटतं आम्हाला. येणारच त्यांची सत्ता. अच्छा, बाकीचे 3 उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? शुभांगीताई पाटील, अर्चना बिरांजे, सचिन शेंडे साहेब, ती सगळी एकत्र असल्यामुळे ही सगळी एकत्र येऊन सत्ता त्यांची येणारच आणि ती सगळी कामकाज करेल असं वाटते तुम्हाला? हो, म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट आहात की सत्ता येणार आहे, येणार. प्रभाग क्रमांक 17मध्ये मी पुढे जाणार आहे. मी नागरिकांना विचारणार नाही की त्यांना नेमकं काय वाटतं आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. पाहत रहा डिजिटल कोल्हापूर. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.